नमस्कार. मी गजानन पांचाळ, संस्थापक राज्याध्यक्ष स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य. नुकताच आपण जो लढा दिला ऑनलाईन बदली अंतर्गत, तो लढा आपला यशस्वी झालेला आहे. सर्व शिक्षकांना आता कार्यमुक्तीचे आदेशसुद्धा आता मिळत आहेत आणि माननीय ग्रामविकासने सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लवकरच म्हणजे दिनांक 9 तारखेपर्यंत सर्वांनाच कार्यमुक्त करा अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळं सर्व अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेले असल्यामुळं सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी सर्वांना कार्यमुक्त करतील आणि आपण अवघ्या 2 ते 3 दिवसामध्ये नवीन शाळेवर आपण रुजू होऊ अशा पद्धतीने आपला जो लढा होता तो लढा यशस्वी झालेला आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचं आपण जो सपोर्ट केला त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. पण हा लढा संपला, परंतु आपल्याला अजून एक लढा द्यायचा वेळ आत्ता आली की काय असं वाटलेलं आहे. कारण माननीय सुप्रीम कोर्टाने सिव्हिल अपील 1385च्या अन्वये माननीय सुप्रीम कोर्टाने नुकताच एक डिसिजन दिलेला आहे की त्यामध्ये असं दिलेलं आहे की TET टीचर इलिजिबिलिटी टेस्ट किंवा मिनिमम क्वालिफिकेशन ही जी परीक्षा आहे ही जवळपास सर्व शिक्षकांना द्यावी लागेल. याविषयी बऱ्याच शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. याविषयी बऱ्याच शिक्षकांचे मला फोन आले आणि आपल्या संघटनेने सुद्धा हा विषय याचा अभ्यास करण्यासाठी आपण सुद्धा आपले संघटनेचे वकील आणि जे काही सिनियर काउन्सिलर असतात म्हणजे ज्येष्ठ वकील यांचंसुद्धा गायडन्स घेतलेलं आहे आणि अजूनही त्या पद्धतीनं आपलं गायडन्स घेणं आपलं अजूनही त्या पद्धतीच्या मीटिंग आपल्या सध्या सुरू आहेत. तर TET हा जो निर्णय सुप्रीम कोर्टानं जो दिलेला आहे याविषयी थोडक्यात मी आपल्याला सांगतो की 1 ते 5 आणि 6वी ते 8वी या दोघांसाठीच्या नियुक्त्या आपल्या प्राथमिक शाळेवर अलग अलग असतात. जे शिक्षक 1ली ते 5वीला शिकवतात त्यांना पेपर क्रमांक 1 जो असतो तो पास होणं आवश्यक आहे आणि जे शिक्षक 6वी ते 8वीला शिकवतात ज्यांनी प्रमोशन घेतलेलं आहे, जे प्राथमिक पदवीधर शिक्षक या पदावर कार्यरत आहे त्यांना पेपर क्रमांक 2 पास होणं आवश्यक आहे आणि पास होण्यासाठी मिनिमम क्वालिफिकेशन हा जो पेपर असतो क्रमांक 1 आणि क्रमांक 2चा हा 200 गुणाची याची परीक्षा असते आणि या 200 गुणापैकी जे कास्टमध्ये येतात त्यांना म्हणजे मिनिमम 45% म्हणजे 45% मार्क घेणं आवश्यक आहे आणि ओपनमध्ये जे कॅन्डिडेट येतात, जे शिक्षक बांधव येतात त्यांना 50% मार्क घेणं आवश्यक आहे. म्हणजेच 200 पैकी 80 ते 81 गुण मिळाले की आपण टीचर इलिजिबिलिटी टेस्ट आपण जे कास्टमध्ये बांधव येतात ते पास होऊ शकतात आणि जे ओपनमध्ये बांधव आहेत त्यांना आपल्याला 90 गुण घेणं आवश्यक आहे. असं मी जो अभ्यास केलेला आहे त्या पद्धतीनं मी आपल्याला सांगत आहे. आणि ही जी परीक्षा आहे ही परीक्षा आपल्याला महाराष्ट्र शासन पण घेतं आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची जी परीक्षा असते आपण त्याला CTET म्हणतो. त्यामध्ये त्या दोन्हीपैकी कोणतीही एक जरी परीक्षा आपण पास झालो तरी पण आपल्याला चालते, हा नियमाने चालते. परंतु आपल्याला परीक्षा द्यायची किंवा नाही द्यायची तो हा प्रश्न आता पुढचा राहिलेला. माननीय सुप्रीम कोर्टाने आता हा निकाल दिलेला आहे. राज्य शासनाने जर हा निर्णय घेतला असता की सर्वांना TET आवश्यक आहे तर आपण माननीय राज्य शासनाच्या सोबत आपण मोठमोठे आंदोलन करून हा वाद आपण शासनाकडून ही मागणी आपण मान्य करून घेतली असती की TET कॅन्सलची. पण हा निकाल माननीय सुप्रीम कोर्टाने दिला असल्यामुळे आपल्याला शासनासोबत काय मुद्दे घेऊन आपल्याला बोलता येईल याचा विचार आपली संघटना करणार आहे आणि माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं आपल्याला काय करता येईल याच्यामध्ये बरेचसे ग्रुप बनलेले आहेत आणि आपण पुनर्विचार याचिका दाखल केली पाहिजे असं बऱ्याचशा शिक्षकांचं मत आपल्यापर्यंत आलेलं आहे आणि बरेचसे जण अशा पद्धतीनं प्रयत्नाला पण लागलेले आहे. परंतु माझं ठाम मत आहे की पुनर्विचार याचिका ही सर्व राज्यातून एकच पडली पाहिजे. अलग अलग जर पुनर्विचार याचिका जर आपण दाखल केल्या कमकुवत, अतिशय मजबूत, अतिशय ज्येष्ठ तज्ज्ञ वकिलामार्फत आपल्याला ही पुनर्विचार याचिका दाखल करावी लागणार आहे. प्रत्येकजण काय 9-10, 10 किंवा 100 काय लोकांचा ग्रुप बनवून आपण जर या याचिका दाखल केली आणि जर ती याचिका माननीय सुप्रीम कोर्टाने जर फेटाळली तर अशा पद्धतीने सगळ्याच महाराष्ट्राचं नुकसान होऊ शकतं. तर त्यामुळं ही जी पुनर्विचार याचिका
दाखल करायची असेल तर कुठल्याही प्रकारची शिक्षक बांधवांनी घाई करू नये. सर्व शिक्षक संघटनेच्या, आमच्या शिक्षक संघटनेच्या किंवा इतर शिक्षक संघटनेच्या चा अभ्यास लक्षात घेऊन सर्वानुमते एकत्रित एक बैठक लावून आपण यावर याचिका कोणत्या वकिलामार्फत कुठलाही श्रेयवाद न घेता कुठलाही सर्वानुमते आपण ही याचिका महाराष्ट्रातून एक आपण टाकली पाहिजे. आणि ही याचिका आपण टाकायला घाई न करता, कारण मान्य सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे. यानंतर मान्य राज्य शासन याच्यावर लेखी पत्र काढेल की सर्व शिक्षकांना TET आवश्यक आहे. तर अशा प्रकारचं पत्र आल्यानंतर आपण त्या बाबतीमध्ये विचार केला पाहिजे. तोपर्यंत आपण शांतपणे सर्व संघटनेच्या नेत्यांनी एकत्रित बसून आपण यावर विचार केला पाहिजे आणि सर्वांचे मते आपण याच्याविषयी जाणून घेतले पाहिजे. तर प्रश्न असा आला होता की सर्वांना TET परीक्षा द्यावी लागेल का, TET परीक्षा द्यावी लागेल का. तर आमच्या वकील साहेबांच्या अभ्यासाप्रमाणे किंवा माझ्या अभ्यासाप्रमाणे आपण जो आतापर्यंत आपल्याला जे समजले, जो ज्ञात झाले, त्या पद्धतीनं सर्व शिक्षकांना TET परीक्षा द्यावी लागणार आहे. जे शिक्षक बांधवांची ज्यांची सेवा फक्त 5 वर्ष बाकी आहे अशा शिक्षक बांधवांना TET परीक्षा द्यायची आवश्यकता नाही. परंतु 5 वर्षाशिवाय सर्व शिक्षक बांधव जे प्राथमिकला शिकवतात, याच्यामध्ये 29 जुलै 2011च्या अगोदरचे असो किंवा नंतरचे असो, RTI ॲक्ट 2009 येण्याच्या अगोदरचे असो किंवा नंतरचे असो, जे शिक्षक आता नुकते जॉईन झालेले आहेत त्यांनी तर TET क्वालिफाईड करूनच ते नियुक्त झालेले आहेत. परंतु सर्वांनाच TET परीक्षा द्यावी लागणार आहे. जे शिक्षक 1 ते 5वीला शिकवतात त्यांना परीक्षा पेपर क्रमांक 1, जे शिक्षक 6वी ते 8वीला प्रमोशनला आलेले आहेत, ज्यांनी पदोन्नती घेऊन 6वी ते 8वीला आलेले आहेत, त्यांना तर ही परीक्षा द्यावीच लागणार आहे. आणि माझ्या मते जे शिक्षक माध्यमिकला गेलेले समजा प्रमोशननं प्राथमिकमधून माध्यमिकला गेलेले आहेत, अशा शिक्षकांना, माध्यमिकच्या शिक्षकांना ही परीक्षा द्यायची आवश्यकता नाही. परंतु जे शिक्षक मुख्याध्यापक पदावर पदोन्नतीने गेलेले आहेत किंवा केंद्रप्रमुख पदावर पदोन्नतीने गेलेले आहेत, अशा शिक्षक बांधवांना सुद्धा ही परीक्षा द्यावीच लागणार आहे. हे अशा प्रकारचा आम्ही काढलेला अंदाज किंवा अभ्यासाअंती मान्य वकील साहेब, आपले सिनियर वकील साहेब यांच्याशी बसून जे आपण डिस्कस केलेलं आपल्या स्वराज्य शिक्षक संघटनेनं या विषयामध्ये आपण हात घातलेला आहे, त्याप्रमाणे सर्वांनाच TET परीक्षा द्यावी लागणार आहे. हे जे TET परीक्षा 2010 NCTEनं जे काही 23 ऑगस्ट 2010ला जी अधिसूचना काढली होती, यामध्ये 1 ते 8वीच्या सर्व शिक्षकांना TET बंधनकारक अशा पद्धतीनं एक आदेश काढलेले होते NCTEच्या गाईडलाईन्सनुसार. आणि त्याचप्रमाणे शिक्षण हक्क कायदा त्या 2009च्या कलम 23(1) मध्ये सुद्धा सर्व शिक्षकांसाठी TET आवश्यक आहे असे त्याच्यामध्ये नमूद केलेले आहे. परंतु आपल्या मते आपल्या माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू मांडायला आपण कमी पडलो, कारण आपण ह्या कायदा याच्या अगोदर आपली नियुक्ती आहे, तर आपल्याला असं वाटते की आपल्याला ही परीक्षा द्यायची आवश्यकता नाही. तर आपल्याला त्याच्यावर काय मार्ग काढता येईल, आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा मीटिंग झालेली आहे, मान्य वकील साहेबांशी सुद्धा बोलणं झालेलं आहे. आणि यावर मान्य शासनासोबत आपण कुठल्या पद्धतीनं डिलिंग करू शकतो, काय आपण शासनाकडे कोणत्या मागण्या ठेवल्या पाहिजे की ज्यामध्ये याच्यामध्ये अधिक सुलभता येईल. आपण मान्य सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन सर्वांच्या मते दाखल करूयात, घाई न करता सर्वानुमते एकच याचिका दाखल करूयात आणि राज्य शासनासोबत आपल्याला काय मागण्या करता येतील याचाही विचार संघटनेमार्फत केलेला आहे. ही जी पात्रता परीक्षेसाठी जे आपल्याला 80 मार्क 85 मार्क जे लागतात, याच्यामध्ये काही कमतरता कमी करून राज्य शासनाला काही अधिकार आहेत का, याच्याविषयी पण आपण चर्चा करू शकतो. पण शक्यतो ही परीक्षा आपल्याला द्यायला लागू नये यासाठी आपल्याला अतिशय जोमाने किंवा अतिशय सनदशीर मार्गाने, कायदेशीर मार्गाने मान्य न्यायालयामध्ये लढाई लढता येईल का, किंवा राज्य शासनाकडे काही मागण्या करता येतील का, याविषयी स्वराज्य शिक्षक संघटनेचं चिंतन चालू आहे. आणि स्वराज्य शिक्षक संघटना सर्वांसोबत या विषयामध्ये साथ द्यायला, कुठलाही श्रेयवाद न घेता सगळ्यासोबत जायला आपली संघटना तयार आहे. त्यामुळं सर्व शिक्षक बांधवांनी याचिका दाखल करण्याची कुठलीही घाई करू नये, कारण एकदा याचिका फेटाळली तर पुन्हा ती याचिका मान्य सुप्रीम कोर्ट घेईल किंवा नाही याविषयी आपल्याला मनामध्ये शंका येऊ शकते किंवा घेते किंवा नाही याच्याविषयी कन्फर्मेशन सुद्धा आपल्याला नाही. त्यामुळं
शिक्षकांनी राज्य शासनाचं पत्र आल्याशिवाय, मान्य सचिव महोदयांचं पत्र आल्याशिवाय कुठल्याही पद्धतीनं घाई करू नये असे आव्हान मी आपल्या सर्व शिक्षक बांधवांना करत आहे. स्वराज्य शिक्षक संघटना यामध्ये लक्ष घालत आहे आणि नक्कीच सर्वांच्या मदतीनं चांगल्यातला चांगला वकील, अतिशय चांगल्यातला चांगला वकील आपण देऊन मान्य सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा सर्वांच्या मदतीनं आपण याचिका दाखल करूयात, किंवा जे इतर कोणी याचिका दाखल करत असतील त्यांच्यासोबत सुद्धा आपली संघटना यायला तयार आहे. फक्त शिक्षकांचा प्रश्न हा मार्गी लागणं अतिशय आवश्यक आहे, कारण सर्व संसार सांभाळून, सगळ्या गोष्टी सांभाळून आता परीक्षा द्यायला लागणं हा एक प्रकारची आपल्याला अन्यायाची भावना निर्माण झालेली आहे. परंतु हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, आपल्याला मान्य करावाच लागतो. त्याच्यावर कायदेशीररित्या आपण या पद्धतीनं आपण रिव्ह्यू पिटिशन दाखल करून मान्य न्यायालयाकडेच आपण न्याय मागूया आपल्याला, आणि राज्य शासनाकडे सुद्धा न्याय मागण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करणार आहोत. नक्कीच आपण यामध्ये लक्ष घातलेलं आहे, नक्कीच त्या पद्धतीनं आपण काम करणार आहोत. धन्यवाद. आपण बदलीच्या प्रकरणामध्ये सुद्धा आपण सर्वांनी माझ्यासोबत उभे होतात आणि त्याच पद्धतीने दरवर्षी सुद्धा या ऑनलाईन बदल्या झाल्या पाहिजे यासाठी स्वराज्य शिक्षक संघटना कायम कटिबद्ध आहे आणि याचसाठी प्रयत्न करत राहणार आहे. दरवर्षी, यावर्षी झाल्या, पुढच्या वर्षी सुद्धा ऑनलाईनच बदल्या झाल्या पाहिजे आणि जे काय प्रश्न येतील सर्वसामान्य शिक्षकांचे ते प्रश्न सोडवण्यासाठी संघटना ही नेहमीच कटिबद्ध असलेली आहे. नक्कीच आपण TETच्या प्रकरणामध्ये सुद्धा संघटनेला आपण साथ द्याल ही अपेक्षा आहे. धन्यवाद. आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या शिक्षकापर्यंत हा व्हिडिओ गेलेला नाही त्यांच्यापर्यंत हा नक्कीच व्हिडिओ लाईक करून पाठवा. धन्यवाद. जय स्वराज्य.